राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ड्रग्ज प्रकरणामध्ये आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। अनधिकृत बार, पब आणि हॉटेलवरती बुलडोझर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। ड्रग्ज कारवाईमध्ये दिरंगाई केल्यास कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। महाराष्ट्रात ड्रग्जचा वापर होता कामा नये असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे। एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। जे अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतील कारवाई त्यांच्यावर देखील ऍक्शन घेण्याच्या सूचना दिल्यात। याला महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्जचा व्यापार कुठे होता कामा नये। ही तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी नासवण्याचं बर्बाद करण्याचं काम जे कोणी करतील त्यांना जेलच्या आतमध्ये टाकल्याशिवाय आपलं सरकार बसणार नाही स्वस्त। आणि म्हणून जे लोक याच्यामध्ये जे दोषी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि हे संपूर्णपणे ड्रग्जचे अड्डे जे आहेत हे सगळे उद्ध्वस्त केले जातील। बुलडोजर बाबाचं काय झालं यूपी मध्ये? बुलडोजर बाबाची गती जी झाली ना यूपी मध्ये लोकसभेत, तर विधानसभेमध्ये स्वतःला बुलडोजर म्हणाल तर लोक तुमच्या अंगावर मतदान रूपी बुलडोजर चालवतील आणि मातीत मिसळतील। हे लक्षात घ्या। सरकारनेच निर्णय घेतला की 2018 नंतरच्या झोपड्या त्यांना हलवलं जाणार नाही, ते काढल्या जाणार नाही, त्याचं संरक्षण केलं जाईल। मग कायदा काय आहे? कायदा धाब्यावर बसवून जर सत्तेची मस्ती दाखवत असाल तर मग तुम्हाला जनता माफ कशी करेल?